गिरीश महाजन, उदय सामंतांना लोकशाही मान्य नाही का? अपक्ष उमेदवार गोकुळ गीतेंवर निवडणुकीतून थांबवण्यासाठी साम दाम दंड भेदचा प्रयोग सुरू आहे का? निवडणुकीला सामोरे जाण्याची महाजन सामंतांमध्ये हिंमत नाही का? होऊन जाऊ द्या ना समोरासमोर राजकीय लढत. का राजकीय टगेगिरी अन दादागिरी करत आहात? महाजन सामंतांना नरेंद्र दराडेंच्या विजयाची खात्री नाही का? नाशिक विधान परिषद निवडणुकीतील 9 पैकी 6 उमेदवारांनी माघार घेतल्याने महायुतीकडून माजी आमदार नरेंद्र दराडे, अपक्ष उमेदवार गोकुळ गीते, प्रसाद हिरे निवडणूक मैदानात आहे. स्वतःला संकटमोचक म्हणून घेणारे आणि नाशिकचा कारभार पंतांच्या आशीर्वादाने जळगावातून पाहणारे मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामंत हे नरेंद्र दराडेंच्या विजयासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु अपक्ष उमेदवार गोकुळ गीतेंना माघार घ्यायला लावून उमेदवारी माघारीचा दिवस संपला असून या 3 उमेदवारांमध्ये निवडणूक होऊ घातली आहे. असे असताना महाजन सामंत वारंवार गोकुळ गीतेंना निवडणुकीतून बाहेर पडण्यासाठी थांबवण्यासाठीचे प्रयत्न करताना दिसून येत आहे. महाजन सामंत गीतेंवर राजकीय दादागिरी आणि टगेगिरी करत आहे. कुठल्याही स्थितीत गीतेंना थांबवण्याचा आग्रह धरत आहे. म्हणजेच महाजन सामंतांना लोकशाही मान्य नाही का, असा प्रश्न उपस्थित होतो. गोकुळ गीते हे काही भाजपाचे अधिकृत सदस्य नसल्याने देखील वारंवार त्यांच्यावर राजकीय दबाव टाकण्याचाच प्रयत्न होत आहे. महाजन सामंतांना नरेंद्र दराडेंच्या विजयाची खात्री नाही का, असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतो. 3 उमेदवार निवडणूक लढवित असून लोकशाही मार्गाने निवडणूक होऊ द्या ना. तुमच्याकडे बहुमताचा आकडा आहे असे तुम्ही म्हणत आहात. मग का उमेदवारी थांबवण्यासाठी वारंवार टोकाचे प्रयत्न करत आहात? तुमची ही राजकीय टगेगिरी लोकशाहीच्या विरोधात नाही का? एखाद्या अपक्ष उमेदवाराला दबाव टाकून निवडणूक लढवण्यापासून थांबवणे हे लोकशाहीच्या विरोधात नाही का? गोकुळ गीते यांचे बंधू गणेश गीते भाजपाचे अधिकृत सदस्य आहेत. त्यांच्या पत्नी भाजपाच्या विद्यमान नगरसेविका आहेत. तसेच गणेश गीते हे म्हाडा भूकंप घोटाळा प्रकरणातील आरोपी देखील आहेत. त्यामुळे महाजन सामंतांनी गणेश गीतेंचे नाक दाबले तशी माघारही झाली. परंतु गोकुळ गीते हे काही भाजपाचे अधिकृत सदस्य नाही. त्यामुळे ते महाजन सामंतांचे काही ऐकत नाहीत. ते उमेदवारी करण्यावर ठाम असून त्यांनी प्रचारही सुरू केला आहे. राजकारण लय वंगाळ असतं. गीते बंधूंच्या शेकडो कोटींच्या मालमत्तेबाबत सोशल मीडियावर देखील चर्चा बघायला मिळत आहे. गीते बंधूंची मालमत्ता ही शेकडो कोटींची असून सदरची मालमत्ता ही गणेश गीते नाशिक महानगरपालिकेचे स्थायी सभापती असतानाच कमवल्याचा दावाही सोशल मीडियावर होत आहे. त्यातच म्हाडा भूकंप घोटाळ्यात गणेश गीते आरोपी आहेत. नेमके हेच काही महत्त्वाचे मुद्दे हाताशी धरून गोकुळ गीतेंवरही राजकीय दबाव टाकून शरणागती पत्करायला लावण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. परंतु तूर्त तरी गोकुळ गीते कुठल्याही राजकीय दबावाला बळी पडत नसून उमेदवारीवर ठाम असल्याचे चित्र दिसून येत आहे. राजकारण लय वंगाळ असतं याप्रमाणे साम दाम दंड भेद या नीतीचा वापर करून गीतेंना थांबवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. परंतु या सगळ्या दबावाला बळी पडून गीते थांबणार की लढणार हे लवकरच स्पष्ट होईल.